महिलांवरील अत्याचार रोखणारं शक्ती विधेयक राज्य सरकार मागे घेणार असं कळतंय। दोन्ही सभागृहामध्ये मंजुरी दिली गेली, मात्र राष्ट्रपतींची अजूनही विधेयकावर स्वाक्षरी झाली नाहीये। विधेयक नामंजूर झालेलं आहे। केंद्रीय विधी न्याय मंत्रालयाने ही सगळी माहिती दिली आहे आणि आता विधेयक मागे घेण्यासाठी राज्याचा गृह विभाग कॅबिनेटमध्ये प्रस्ताव ठेवणार आहे। केंद्रानं नव्यानं भारतीय न्याय संहिता लागू केल्यामुळे शक्ती विधेयकाचं प्रयोजन संपलं। शक्ती विधेयकावरून आता राज्यात नवा वाद रंगण्याची शक्यता आहे। कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही दोनही सभागृहामध्ये तो कायदा पास केला होता। राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी पाठवला गेला। राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही, का करून घेतली नाही? राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी व्हावी की होऊ नये ही सरकारची काय भूमिका आहे? त्यांना हा शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू करायचाच नाही का, हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। त्यांनी लहान ज्युडिशरीने त्यांना सांगितलं की हे विधेयक आता आम्हाला लागू करता येणार नाही, ते विड्रॉ करावं लागेल, मागे घ्यावं लागेल। राज्यात हा कायदा लागू करण्यासाठी काय अडचणी आहेत? कारण सत्ताधारी लोक त्यामध्ये जास्त सहभागी होत आहेत। हा कायदा लागू झाला तर आमच्याच लोकांवर अडचण होईल, आमच्या लोकांची, असं सरकारचं म्हणणं आहे का? आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, महिलांवर, लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात अत्यंत कठोर शिक्षा देईल असा हा कायदा होता। एकीकडे अगदी आत्ताचं हे स्वारगेट सारखं प्रकरण आहे, महिलांवर अजूनही अत्याचार थांबत आहेत आणि अशात जर का शक्ती कायदा मागे घेण्यासंदर्भातला प्रस्ताव ठेवला गेला तर मग मात्र प्रचंड गदारोळ त्याच्यावरून माजणार आहे। अगदी खरं आहे। आपण जर बघितलं असेल तर राज्यात ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी खऱ्या अर्थानं दोन्ही सभागृहात हे विधेयक जे आहे ते मंजूर झालं आणि त्यानंतर हे विधेयक खऱ्या अर्थानं सहीसाठी राष्ट्रपतींकडे गेलं, मात्र त्यावर अद्यापही सही झालेली नाही। आणि आत्ता जी माहिती मिळते, केंद्रीय विधी व न्याय विभागाने जी माहिती दिली त्यानुसार कदाचित हे विधेयक जे आहे ते रद्द होऊ शकतो। तसा प्रस्ताव आता गृहमंत्री, खरं तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृह विभाग जो आहे तो प्रस्ताव त्याचा सादर करणार। आपण जर बघितलं असेल तर राज्यात मागील काही दिवसांपासून, मागील काही वर्षापासून ज्या घटना घडतात महिला अत्याचाराच्या, नुकतीच पुणे येथे घटना घडली, अनेक अशा घटना घडल्या ज्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी खऱ्या अर्थानं हे शक्ती विधेयक बिल जे होतं ते आणलं होतं आणि त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर राज्यात केली जाईल असं देखील सांगितलं जात होतं। मात्र आता ही नवी माहिती आल्यामुळे कुठेतरी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावरच खऱ्या अर्थाने ही माहिती आलेली आहे, त्यामुळे विरोधक देखील आक्रमक होण्याची चिन्ह आहेत। आपण जर पाहिलं असेल रिद्धी तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात खऱ्या अर्थाने पुण्यामध्ये जी घटना घडली त्याचे पडसाद उमटणार होते, तसे मेगा प्लॅन जो आहे तो विरोधकांनी केला आहे। त्यातच आता हे शक्ती विधेयक जे बिल आहे ते जर रद्द होत असेल तर अर्थातच याचं राजकारण यावर होणार आहे आणि कुठेतरी विरोधक आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। आता थोड्याच वेळात राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात बोलतील आणि त्यानंतर ते काय बोलतायत ते बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। खरंच हे विधेयक रद्द होणार का? कारण आपण जर बघितलं, ज्यावेळी हे विधेयक पाठवण्यात आलं होतं त्यावेळी यामध्ये काहीतरी त्रुटी काढण्यात आल्या होत्या, त्या त्रुटी सुधारण्यासाठी खऱ्या अर्थानं सुचवल्या होत्या। मात्र राज्य सरकारने इतका वेळ का घेतला? आणि जर खऱ्या अर्थानं राज्यात जर एकीकडे या घटना घडत आहेत, महिला अत्याचाराच्या सातत्याने घटना घडत आहेत, राज्य सरकार या संपूर्ण घटनांबाबत गंभीर नाही का असा प्रश्न देखील आता विरोधक विचारू लागले। त्यामुळे आता याचं उत्तर गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय देणार आहे? नेमका हा कायदा रद्द होणार आहे की त्यामध्ये काही सूचना नव्या केल्या जातील आणि पुन्हा एकदा राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। जी सुशांत, या सगळ्यामध्ये आणखी एक मुद्दा महत्त्वाचा म्हणजे केंद्रानं नव्यानं भारतीय न्याय संहिता लागू केल्याचं आपण म्हणतोय आणि त्यामुळे शक्ती विधेयकाचं प्रयोजन संपलं असा जो मुद्दा आहे त्याबाबत सविस्तर नेमकं काय सांगता येईल? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळी हे विधेयक म्हणजे विधानसभेत आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं त्यावेळी नेमकं हे विधेयक कसं असणार, शिक्षेची तरतूद नेमकी काय असणार, हे संपूर्ण विधेयक जे आहे ते संमतीसाठी, खरं तर सहीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलं। मात्र विधी व केंद्रीय विधी व न्याय विभागाने जे उत्तर दिलं आहे त्यानुसार आता राज्यात खऱ्या अर्थानं या विधेयकाची गरज लागणार नाही, कारण एक कठोर कायदा जो आहे तो करण्यात आला आहे। मात्र तरी देखील आपण पाहिलं असेल तर सातत्याने या
घटना घडत आहेत. म्हणजे महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात रिद्धी बघितलं असेल तर अनेक घटना ज्या समोर आल्या. नुकतीच आत्ताची घटना ताजी आहे, पुण्याची घटना. मग महिलांवरील अत्याचार असतील किंवा लहान मुलींवरील अत्याचाराचं प्रमाण प्रचंड वाढलं होतं आणि याचमुळे कुठेतरी हा कायदा जो आहे तो राज्यात व्हावा अशी मागणी जी आहे ती विविध संघटनांकडून करण्यात आली होती. आणि ज्यावेळी राज्यात अधिवेशन सुरू असताना खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल विधानसभा आणि विधान परिषदेत हे विधेयक मांडण्यात आलं, त्यावेळी मंजुरी देण्यात आली. त्यावेळी यावर जवळपास चर्चा झाली होती, नेमकं विधेयक कसं असणार, कारण या विधेयकाचा गैरफायदा देखील होऊ शकतो याची पार्श्वभूमी देखील तपासली गेली. आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलं होतं. निश्चित. आणि त्याच्यामुळे आता भविष्यात नेमकं काय घडतंय याबाबत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. धन्यवाद सुशील दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.